नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं YouTube चॅनल व्हीजी क्लासेस वरती. तर पहा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट बघा इथे बघायला मिळत आहे. त्या संदर्भात बघा हा जी-आर जो आहे तुम्ही इथे बघू शकता 23/12/2025 चा बघा हा जी-आर आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क व गट ड भरती संदर्भात आहे. जी-आरचा विषय जर तुम्ही इथे बघितला तर बघा निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत जो आहे हा जी-आर येथे आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभरतीची निवड सूचीची विधिग्राह्यता दिनांक 16/2/2025 पासून पुढे 9 महिन्याकरिता म्हणजेच बघा 16/11/2025 वाढविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये मान्यता देण्यात आली होती. तथापि निवड सूचीची विधिग्राह्यता केवळ गट क 136 व गट ड मधील 53 अशी एकूण जे आहेत 189 रिक्त इतक्या पदांकरिता सीमांत न ठेवता सदर विधिग्राह्यता निवड सूचीतील अपात्रता, राजीनामा व रुजू न होणे इत्यादी कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांकरिता लागू करण्यासंदर्भात येथील पत्राने जे आहे शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती आणि त्यानुसारच बघा येथे सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील जे आहे गट क व गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजी पर्यंत रिक्त असलेल्या पदे भरण्याकरिता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026 पर्यंत मुदत वाढ जी आहे ते देण्यात शासन मान्यता येत आहे आणि त्या संदर्भात बघा हे जे पत्र आहे येथे येथे जारी करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो बघा जे सार्वजनिक आरोग्य विभागातील जे गट ड व गट क अंतर्गत जी भरती झाली होती मित्रांनो त्या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट येथे मिळत आहे.